नमस्कार, मी सतीश करचर. मित्रांनो, स्वागत करतो तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. पोर्टल शिक्षक भरती ही चालू झालेली आहे आणि पोर्टलवरती जागा ह्या अपलोड होत आलेली आहे. मान्य दिनांक 21/1/2024 ची ही जी जाहिरात आहे. तर बघा, रयत शिक्षण संस्था सातारा यांनी या व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये खाली नमूद केलेल्या आवश्यक व शैक्षणिक व्यावसायिक अर्हतेसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पवित्र प्रणालीद्वारे ही जी भरती प्रक्रिया होणार आहे आणि जाहिरातीला सविस्तर सुरुवात करण्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एकदा तुम्ही सबस्क्राईब करा. तर बघा मित्रांनो, आरक्षणीय आहे रिक्त पदांचा तपशील हा आहे. अनुसूचित जातीसाठी 168 पदे आहेत. VJ-A साठी 38, NT-B साठी 35, NT-C साठी ते पद नाहीत. NT-D साठी 3 पदे आहेत. OBC साठी 120, EWS साठी 92 आणि खुल्या प्रवर्गासाठी 352 ही पदे आहेत. एकूण 808 ही जी पदे आहेत. तर बघा, D.Ed साठी भरपूर साऱ्या वॅकन्सीज आहेत. 107 पदे आहेत. बघा, मराठी माध्यमाचं पद आहे. पूर्णतः अनुदानित शाळा आहेत. 12वी आणि डिप्लोमा म्हणजे 12वी आणि D.Ed वरती तुम्हाला TET पेपर 1 आणि CTT पेपर 1 या दोन्हीपैकी एक पाहिजे. 107 पदे ही आहेत. त्यानंतर बघा मित्रांनो, 6वी ते 8वी साठी मराठीची 50 पदे आहेत. थोडंसं झूम कमी करतो. त्यानंतर हिंदीची 45 पदे आहेत. संस्कृतला 1च पद आलेलं आहे. त्यानंतर इंग्लिशची 71 पदे आहेत. मराठीची 53 पदे आहेत. तर बघा, आता 6वी ते 8वी साठी तर बघा 65 पदे ही सायन्ससाठी आलेली आहेत. त्यानंतर सोशल सायन्ससाठी 67 पदे आहेत. मराठीसाठी 9वी ते 10वी साठी 47, हिंदीची 56, 9वी ते 10वीचं सेक्शन आहे बघा. इंग्लिशची 53, गणिताची 34, सायन्सची 29, सोशल सायन्सची 54 पदे आहेत. आणि 9वी ते 12वीची जाहिरात तुम्ही हळूहळू खाली स्क्रोल डाऊन करतोय मी, तुम्ही वाचून घ्या व्यवस्थित मित्रांनो. तर अशा पद्धतीची ही जी पदे आहेत शिक्षक भरतीसाठी ही पवित्र प्रणालीद्वारे जाहिराती देण्यात आलेली आहेत. 9वी ते 12वीची सुद्धा पदसंख्या तुम्ही बघून घ्या. तब्बल 808 पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. या सुवर्ण संधीचा नक्कीच सर्वांनी फायदा घ्या. 808 पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटद्वारे कळवा. आणि तुम्हाला कोणकोणत्या विषयांवर म्हणजे या ज्या भरती प्रक्रिया संदर्भामध्ये तुमच्या काही जरी अडचणी असतील तर मला तुम्ही कमेंट करा, म्हणजे त्याविषयी मी तुम्हाला व्हिडिओ हा देऊ शकतो. थांबा तिथे. धन्यवाद.